चिठ्ठ्या त्या एकाच मुलीने लिहिलेल्या असाव्या आणि ही जी कोणी मुलगी आहे ना तिच्या वहिनीला तिच्या सासरचे बाळ होत नाही म्हणून बोलत असणार. पण मग आता हे शोधायचं कसं? सोडा सोडा मला. मॅडम हा सगळा काय प्रकार आहे? हे खरं भांडण नाहीये, नाटकाची रिहर्सल करतायत सगळे. याचा अर्थ त्या चिठ्ठ्या समृद्धीने लिहिलेल्या नाही. पण मग कोण असेल? चिनू, काव्या की उर्मी? बाई याचा अर्थ ती मुलगी समृद्धी नाही हे कन्फर्म झालं, कारण लग्नानंतरही मुलीची आवड जोपासू देणारं दुर्मिळ सासर मिळालं श्यामाला. हो पण मग प्रश्न असा आहे की जिच्या जीवाला धोका आहे अशी वहिनी कुणाची असेल? कळेल, लवकरच कळेल. आता उरल्यात तर फक्त तिघी. त्या तिघींकडूनही मिळेल तितकी माहिती काढण्याच्या कामावर माझे सहकारी आहेतच. पण बाई चिनू बद्दल अजूनही मला जरा कन्फ्युजन आहे. म्हणजे तिच्या दुसऱ्या वहिनीला बाळ नाहीये, पण मग अस्मिता ताई, तुम्हाला बोलवलंस? हो. नमस्ते बाई. कशी आहेस तू बेटा? मी बरी. अगं अस्मिता ताई, मला फोन करायचा ना, मी एकटी आली असती. काकांना कशाला पाठवलंस? अगं हो, माझ्या लक्षातच नाही आलं. पण अगं अस्मिता ताई, तू काय शोधतेस? मी तुला नंतर सांगेन. ओके, ये बस. बोल, काय घेणार आहेस? दूध बिस्किट की वेफर्स? नको नको, मी घरून खाऊनच आलीये. बर, मला सांग, तू म्हणाली होतीस की चिनू तुझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तू कधी कधी तिच्या घरी पण खेळायला जातेस. हो, गेलीये मी तिच्या घरी खेळायला. आणि तिला 2 वहिनी आहेत ना? हो. हा, आणि तू असंही म्हणाली होतीस की तिच्या एका वहिनीला आत्ताच बाळ झालंय आणि दुसऱ्या वहिनीला अजून बाळ नाहीये, हो ना? हो. मला सांग, ज्या वहिनीला बाळ नाहीये तिच्याशी तिच्या घरचे कसे वागतात ग? मला माहिती नाही, पण चिनू म्हणायची त्यांच्या घरी सतत भांडणं व्हायची. तिची वहिनीच भांडखोर होती. का व्हायची ग भांडणं? हा, तिच्या बहिणीला ना त्यांच्यासोबत एकत्र राहायचंच नव्हतं. अच्छा. आणि भांडणं व्हायची असं म्हणालीस तू, म्हणजे आता होत नाहीत का भांडणं? नाही, ते दोघं तर पुण्याला राहायला गेले. याचा अर्थ चिनू ती मुलगी नाहीये. काय झालं चिनूला? नाही, काही नाही झालं. मी सहजच विचारत होते, असंच सगळ्या मुलींची माहिती काढतेय. बरं मला सांग, तुमचा ग्रुप आहे की नाही? हो. मग तू उर्मीच्या घरी जात असशील आणि काव्याच्या? काव्याकडे नाही गेलीये, कारण ती खूप लांब राहते. हा, मी उर्मीकडे गेलीये. तुला माहितीये उर्मी काल काय बोलली? की तुझ्या अस्मिता ताईला घेऊन ये माझ्या घरी. खरंच? मग मी पण थोडासा भाव खाल्ला आणि म्हणाले ठीक आहे, जमलं तर आणेन. काय ग? बरं मला सांग, मग आज जाऊयात आपण तिच्या घरी? आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे. खरंच? ठीक आहे, आपण जाऊया. गुड. आता एक काम कर, तू दाजींबरोबर बाहेर गाडीत बस, मी लगेच येते. बरं. बरं झालं ना बाई, उर्मीच्या घरी जायला एक निमित्त मिळालं. हो, मी मनालीला फोन करून सांगते. मनाली, आपल्याला आताच्या आता उर्मीच्या घरी जायचं. शोभा वहिनी, चल ग, सगळी तयारी झालीये. वहिनी, काय बघतेस ग? मंदावंस, गेले 2 दिवस कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवते असं मला उगाच वाटतंय. मी अंतराला डॉक्टरांकडे नेऊन आणलं ना, तेव्हा कुणीतरी आमच्याकडे रोखून पाहत होतं. अरे देवा, कोण असेल तो? देवा, आता जे आहे ना त्यात व्यत्यय नको, सगळं व्यवस्थित व्हायला हवं. हो ना,
आणि कुणाला काही कळायलाही नको. काय बोलतेस तू आई? कशाबद्दल बोलतेस? तू गप ग, नसत्या चौकशा नको करूस. तुझा अभ्यास कर, तू जा आत. मी अंतरा वहिनीच्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करते. अजिबात नाही, अंतराच्या रूम मध्ये अजिबात जायचं नाही. मग मी इथेच अभ्यास करते. बस चल ग वहिनी. उर्मी, आर्या तू? नमस्कार. मी अस्मिता आणि ही मनाली. तुम्ही अस्मिता अग्निहोत्री ना? मी ओळखते तुम्हाला. तुमची मुलाखत मी टीव्हीवर पाहिली होती. पण तुम्ही इथे काय करताय? म्हणजे तुमचं काही काम होतं का आमच्याकडे? नाही, सहजच आलोय. ऍक्च्युली तुमची उर्मी सांगत होती आर्याला की घेऊन ये अस्मिता ताईला, म्हणून मग आम्ही आलो. उर्मी, तू कसं ओळखतेस यांना? ती म्हात्रेबाईंच्या क्लासला जाते ना, त्या म्हात्रेबाई माझ्याही टीचर, म्हणून मग मी सगळ्या विद्यार्थिनींना भेटतेय सध्या. उर्मीची वहिनी अंतरा नाहीये का? तिलाही भेटायचं होतं. तिला कशाला भेटायचंय? तिच्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण होती. हो का? पण अंतरा नाहीये घरात. अगं पण ती अंतरा खरंच घरात नाहीये की तुम्ही तिला भेटू देत नाहीये? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही खोटं बोलतोय? वंस, अस्मिता मॅडम, तुम्हाला आता अंतराला भेटता येणार नाही. हो, ती घरात नाहीये ना, बाहेर गेली. ती घरात नाहीये काय? मॅडम, अंतरा आताच आहे आणि तिच्यासोबत आणखी कोणीतरी. तुम्ही थांबा ग इथेच. अहो अहो मॅडम, अहो थांबा ना जरा. शोभाताई, अंतराची चोरोटी भरायची आहे ना? मग या पाहुण्या कोण बोलवलात तुम्ही? अहो, मी नाही बोलवलं. हा आमच्या उर्मीचा उपद्व्याप आहे. सॉरी, निघतो आम्ही. अस्मिता मॅडम, प्लीज तुम्ही रागवू नका. अहो, आमच्या अंतराला नवसा सायसानं दिवस गेले, त्यात तिची प्रकृती जरा नाजूकच आहे. आणि आज तिच्या चोरोटीचा कार्यक्रम होता आणि चोरोटी बाहेरच्यांनी बघायची नसते, म्हणून आम्ही तुम्हाला टाळत होतो. प्लीज तुम्ही रागवू नका. नाही अहो, आम्ही कशाला रागव, उलट चूक आमचीच आहे. आम्ही सॉरी म्हणायला हवं. आम्हाला जर माहित असतं की असा कार्यक्रम आहे तर आम्ही आत नसतो आलो. अहो, पण चोरोटी कोणी सांगून भरत नाही ना. या कोण? मी अंतराची आई. नमस्कार, मी अस्मिता अग्निहोत्री आणि ही मनाली. अंतरा, काळजी घे स्वतःची आणि बाळाची सुद्धा. चला काकू, निघतो आम्ही. अच्छा अंतरा, चला आता ओटी भरून घेऊ. हो. ताजी, या अंतराचा संसार तर दृष्ट लागण्यासारखा आहे. मग ती चिठ्ठी कोणाची असेल?
मला चिनूवर संशय येतोय. हो दाजी, माहितीये चिनूचे वहिनी आणि दादा दोघेही पुण्यात असतात, पण मुंबई पुणे असं कितीसं लांब आहे. आणि एखाद्याला त्रासच द्यायचा म्हटलं तर कसाही देऊ शकतात. म्हणजे तिचे सासू सासरे तिला फोन करूनही त्रास देत असतील, धमक्या देत असतील. आणि नेमकं हेच चिनूने ऐकलं असणार. मॅडम, ती चिठ्ठी काव्याने तर दिली नसेल ना? काव्याने? बोल सेठ. मॅडम, काव्याच्या घरी एक भयंकर गोष्ट घडली. तिच्या वहिनीचा घरात ऍक्सिडेंट झाला. तिची वहिनी जिन्यातून पडली. आत्ता बेशुद्ध आहे ती. तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. काय? हो, मी तिथेच चाललोय. तुम्हाला जस्ट इन्फॉर्म केलं. ओके, ठीक आहे ठीक आहे. तू पोहोच तिथे, आम्ही येतोच. ओके मॅम, बाय. दाजी, काव्याच्या वहिनीला ऍक्सिडेंट झालाय घरी. जिन्यावरून पडली आहे. आपल्याला लगेच सिव्हिल हॉस्पिटलला जायला हवं. चल. बघितलं मॅडम, आपण आत्ताच काव्याबद्दल बोलत होतो आणि मला तर वाटतं हा अपघात नसून घातपातच आहे. मनाली, जे काही आहे ते तिथे गेल्याशिवाय नाही कळणार आपल्याला. आधी ती कांचन कशी पडली हे पाहायला हवं. आई, आई काय झालंय? अरे शशांक, कांचन जिन्यातून काही घाईने खाली उतरत होती आणि पडली रे ती. अरे तू टीव्हीवर दिसत होतास ना, तुला बघायला म्हणून मीच तिला बोलवायला सांगितलं रे. काही देत ना निमित्त झालं रे. तू केलं खूप मारलंय रे तिच्या. बाबा, खरंच खूप लागलाय का? डॉक्टर, हे बघा, जोपर्यंत त्या शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही. अस्मिता ताई, आई बाबा, ते बघ. नमस्कार. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत, खाजगी गुप्तहेर. मी सुद्धा म्हात्रेबाईंचे स्टुडंट आहे. काव्याची मैत्रीण समजा मला. कशी आहे काव्याची वहिनी? शुद्धीवर येईपर्यंत काही खरं नाही म्हणाले. काव्यासारखी रडते हो, आणि सकाळपासून तिने काही खाल्लं सुद्धा नाही. तुम्ही काळजी करू नका, मी बोलते तिच्याशी. काव्या, रडू नकोस हा, शांत हो. अस्मिता ताई, माझी वहिनी पडली, तिला काही होणार तर नाही ना? हे बघ, तुला काहीही होणार नाही. काळजी करू नकोस. बरं, नक्की काय झालं ते सांगू शकशील? मी आणि बाबा टीव्ही बघत होतो. वहिनी बेडरूम मध्ये होती. अहो, चहा घ्या.
ग आज तरी गरमागरम भजी करायची ना. अहो सँडविच दिलंय ना. काव्या तू पण खाऊन घे बघू. सर्वसामान्यांच्या घराविषयी काही कल्पना असतात, काही स्वप्न असतात. हे बघ टीव्हीवर कोण आलंय बघ. करण्याचा प्रयत्न करतो. अहो शशांक. कोकणातलं घर वहिनी हवं तर असं कांचन वहिनी घराला घरपण देण्यात आपण काय काव्या? हे बघ टीव्हीवर शशांक दादा आलाय. ये लवकर ये. काय आले? हो काव्या कुठे? कांचन कांचन काय झालं तुला? उठ ना बाळा. अगं काय झालं तुला? उठ बाळा. ए, अरे पाणी घेऊन ये ना लवकर. वहिनी उठ ना गं वहिनी. अहो डॉक्टरला फोन करा. कांचन बाळा बाळा उठ. बाळा उठ. काय झालं वहिनी? घसरण पडली. कांचन कांचन ना बाळा उठ अगं. अगं कांचन बोल. उठ ना गं बाळा. उठ का बाळा. उठ. माझी वहिनी अशी कशी पडली? हे बघ ते आपण नक्की शोधून काढूया. तू रडू नको. गुड काय. बरं आता थोडंसं खाऊन घेशील? गुड. म्हणाली हिला कॅन्टीनमध्ये घेऊन जा, काहीतरी खाऊ काय. नीलम गुप्ते आणि आनंद गुप्ते. हो पण काय झालं साहेब? ही जी कांचन आहे जिचा अपघात झाला ती तुमचीच सून ना? हो. मग तिचा अपघात घडला तेव्हा तुम्ही दोघं तिथेच होता ना? अहो तुम्ही असं का विचारताय? अहो ती घरात पडली, आई बाबा पण घरातच होते तेव्हा. आपण कोण? मी यांचा मुलगा आणि कांचनचा नवरा. मग तिचा अपघात झाला तेव्हा तुम्ही कुठे होते? मी साईटवर होतो. चॅनलवाले आले होते माझी मुलाखत घ्यायला. की तुम्ही घरी नव्हता म्हणून तुम्हाला कल्पना नसेल की तुमच्या बायकोला अपघात नाही झालाय. मला घातपाताचा संशय आहे. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझ्या आई वडिलांवर घाणेरडे आरोप करतात. उगाच करत नाहीये, समजलं? कोण तुमच्या त्या शेजारीण बाईंनी आम्हाला फोन केला आणि सगळं सांगितलं. यावरून तुमच्या दोघांवरच संशय येतो. अहो इन्स्पेक्टर साहेब, त्या कावळे वहिनीच्या शब्दावर काय विश्वास ठेवताय तुम्ही? हो, मला काय एवढ्या हलक्या कानाचं समजलात का तुम्ही? तुमच्या घरात जाऊन तपास करून आलोय म्हणूनच आरोप करतोय. इन्स्पेक्टर साहेब. अरे अस्मिता मॅडम, या. बरं झालं तुम्ही आलात. आता ही केस सॉल्व्ह करणं आम्हाला सोपं जाईल. इन्स्पेक्टर साहेब मला सांगा, काय आढळलं तुम्हाला यांच्या घरात? मी त्यांच्या घरी जेव्हा गेलो. किसन, अरे किसन, अरे किसन बाहेर ये लवकर. अरे किसन, अरे बघ कोण आलंय. साहेब काय विचारतात ना त्याची बरोबर उत्तर दे. आणि हे बघ बाई, तुम्ही या. अहो पण आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. किसन, तू इथला नोकर ना? हो साहेब. मग कांचन कशी पडली, त्यावेळी काय काय घडलं हे सगळं खरं सांगायचं. कांचन ताई
कांचन जिथून पडली होती, म्हणजे ज्या जिन्यावरून पडली होती, तिथे तेल सांडलं. याचा अर्थ कोणीतरी जाणीवपूर्वक तिथे तेल पसरवून ठेवलं होतं आणि तिला पाडलं. साहेब तुम्ही काय बोलताय? आम्ही असं का करू आणि कशासाठी? पैशासाठी किंवा सुनेला मूल होत नसेल म्हणून तुम्ही त्रास देत असाल. हे काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? अहो लग्नात एक पैशाचा हुंडा घेतला नाही आम्ही. तिच्या आई वडिलांची परिस्थिती बेताची म्हणून सगळा खर्च माझ्या आई बाबांनी केलाय. हो, म्हणूनच त्या मुलीचे आई वडील इथे येऊन भांडून गेले काय? अहो इन्स्पेक्टर साहेब, कावळे बहिणीने तुमचे कान भरले तो. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, मी जरा मध्ये बोलू का? बोला. हे बघा, मला असं वाटतं की आपण कांचनच्या आई वडिलांशी बोलायला, त्यांच्याशी बोलून घेऊया आणि मगच काय ती शहानिशा करता येईल. ठीक आहे, बोलवा त्या मुलीच्या आई वडिलांना. त्यांनाही कळू देत आपल्या मुलीची काय अवस्था आहे ते. अहो हे कसले आरोप होतात आपल्यावर? हे काय परिस्थिती आली आहे? काकू शांत व्हा. मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. कांचनला मूल होत नाही म्हणून तुम्ही त्या चिंतेत होता का? तुम्हाला शंका येणं रास्तच आहे मॅडम, पण खरं तर या दोघांनी फॅमिली प्लॅनिंग केलं होतं. काव्याची शपथ घेऊन सांगतो, कांचनच्या बाबतीत कोणताही वाईट विचार आमच्या दोघांच्या मनात कधीही आला नाही. असं पाप करण्याचा विचारही आम्ही कधी केला नाही. मॅडम, कांचनी मला माझ्या मुलीसारखी आहे हो. मी सारखी देवाचा धावा करते. तिचा जीव वाचू दे, ती पहिल्यासारखी पूर्ण बरी होऊ दे. देवा, माझं आयुष्य तिला लाभू दे, पण तिला पूर्ण बरी कर. पेशंट शुद्धीवर आले, मी डॉक्टरांना सांगितलं. देवा, तुझे लाख लाख उपकार आहेत. मी भेटून येतो तिला. अजिबात नाही. मी तिचं स्टेटमेंट घेतल्याशिवाय कोणी तिला भेटायचं. अहो दूरनं बघू तरी दे आम्हाला. अजिबात नाही. तुम्हाला पाहिलं तरी दबावाखाली ती खोटं स्टेटमेंट देईल, म्हणून सर्वात आधी मी तिचं स्टेटमेंट घेईन. अहो पण शशांक, इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते बरोबर. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या ना प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, स्टेटमेंट घेताना मी तिथे थांबले तर चालेल ना तुम्हाला? चालेल की, कारण तुमची मला मदतच होईल आणि असंही मला विटनेस लागेलच, पण एका अटीवर. तुम्ही तिला काही विचारायचं नाही आणि तिच्याशी बोलायचं नाही. ओके? शुअर. डॉक्टर, मी आहे. प्लीज. आर यू ओके नाऊ? मी तुमच्याशी बोलू शकतो का? प्लीज. नाही, घाबरू नका. ही फक्त प्रोसिजर आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. मला एक सांगा, तुम्हाला मागून कोणी ढकललं की तुम्ही आपणहूनच पडलात? मला का कोणी ढकलेल? मी माझ्या घाईमुळे पडले. घाईमुळे की जिन्यावर कोणीतरी पसरवून ठेवलेल्या तेलामुळे? तेल? हा, काव्याने मला जेव्हा आवाज दिला ना, तेव्हा माझ्या हातात तेलाची वाटी होती. काव्याचा आवाज ऐकून मी तशीच घाईत पळत सुटले. मला वाटतं त्या वाटीमधलं तेल जिन्यावर पडलं असावं आणि कदाचित त्याच्यावर पाय पडून घसरून पडले असेल. तुम्ही खरं बोलताय?
मी का खोटं बोलेन? ठीक आहे डॉक्टर साहेब, यांच्या स्टेटमेंटवर मला यांची सही लागेल. ठीक आहे. नक्की काय घडलं ते तिने आम्हाला सांगितलंय. तुम्ही तिला भेटू शकता. कशी आहेस? बरी आहे. तुम्ही बोलत बसा, पण पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हो डॉक्टर. पाहिलंच तुझा धांदटपणा किती महागात पडला ते आपल्याला. अगं तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? सॉरी. अगं आता तरी हा वेंधळेपणा कमी कर. अगं तुलाच त्रास होतोय ना याचा. सॉरी. आता एक शब्द पण बोलशील ना तर मी शिक्षा करेन ना तुला. हो बाबा, करा तुम्ही शिक्षा येईल, त्याशिवाय काहीही सुधारणार नाही. अरे बस कर ना शशांक, किती ओरडतोस तिला? तिने काही मुद्दाम केलं का रे? आता तिला एक शब्द जरी जास्त बोललास ना तरी कान धरीन मी तुझा. गधड्या, आधी हे तुमचं ना फॅमिली प्लॅनिंग बंद करा आणि चांगले 4-5 नातवंड आम्हाला दोघांना खेळायला द्या. काय ग? मला वाटतं आपण या दोघांना बोलायला वेळ द्यावा थोडा. आपण बाहेर बसूयात का? ह्या कोण? सांगतो, सगळं आताच कळलं पाहिजे का तुला? आराम कर आधी. तुम्ही दोघं बोलत बसा. मी काव्याला घेऊन येते. मगासपासून रडून धिंगाणा घातलाय तुझ्या नावाने. हा, चला चल. कोणी लिहिले असतील या चिठ्ठ्या? समृद्धी, काव्या की उर्मी? की आपणच काहीतरी वेगळं गृहीत धरून या तिघींच्या घरी शोधतोय, पण चिठ्ठी लिहिणारी कोणीतरी वेगळीच आहे. अस्मिता ताई, आर्या, अंतरा, तुला किती वेळा सांगितले अशा अवस्थेत अशी कामं करायची नाहीत. अहो आई, पण एवढंसं काम केल्याने काय होणार आहे? आता तू मला शिकवणार? तुला माहिती की मला माहिती? हा, घे बघू, दूध घे आधी. दूध नाही प्यायलीस तर अंगात शक्ती कशी येईल? ताकद नको का यायला? आई, जर अंतरा वहिनी दूध पिणार नसेल तर मी पिते ना. उर्मी, जा बघू, तुला नंतर देते. आगाऊ झालीये कार्टी. तू हे दूध पी बघू. आई, पण जेवढं संपेल तेवढंच पिईन. नाही, सगळं प्यायचंय. हो, घ्या ना, कोणी बघत नाहीये. खरंच? वहिनी, अंतराला दिलेलं दूध उर्मी प्यायली. काय? मी नको पिऊ म्हटलेलं असतं नाही प्यायली? बस. दाजी, आर्याकडे बघा. काय झालं? तुम्ही दोघं का हसताय? अय्या, मला पण मिशी आली होती. हो, पांढरी मिशी. दाजी,
सीडचा काही फोन आला? आणि समीर आहे ना त्याच्यासोबत? सॉरी मॅडम, तुम्ही रागावलात का? नाही म्हणजे सिरियस विषय चालू होता आणि मी उगाचच गंमत करत बसले. अगं मनाली, त्यात काय एवढं? हे बघ, सतत तोंड पाडून राहायचं असं काही जरुरी नाहीये. आणि आपण लोकांचे प्रश्न सोडवतो, त्यामुळे जरी तणावाचं वातावरण असलं तरीही ते हसत खेळत सोडवणं हेच तर आपलं काम आहे. मॅडम, आता या केसमध्ये पुढे काय करायचं? ही केस सुद्धा आपण सोडवू, तू काळजी करू नकोस. मला सगळं कळलंय. हा, उर्मी प्यायली ना तुझ्यातलं दूध? वहिनी, मी देवळात जाऊन येते. हा, आता हे सगळं दूध तुला संपवायचंय. पण आई, मला नको दूध. ते मला काही माहित नाही. हा, जर तू हे दूध प्यायली नाहीस तर मी आलोकला सांगेन तू येऊच नको. वाव, दादा येणार आहे? मग तर किती मजा येईल. आई, त्यांना खरंच सुट्टी मिळाली? हो, यांचा फोन आला होता. त्यांनी आलोकला 3-4 दिवसासाठी बोलवून घेतलं. बाळाची गोड बातमी तुला द्यायची असेल ना? चला, आता पिऊन घ्या दूध. अंतरा वहिनी, तुला बाळ होणार हे कळल्यापासून आई तुझं किती लाड करते ना. आणि दादा आल्यावर तर दादा कसा येणार तुझा दादा? त्याला रजा मिळत नाहीये. का हो अशी थट्टा करताय? अशा वेळेस मन हळवं होतं. सॉरी, पुन्हा असं होणार नाही. बस बसा तुम्ही, मी पाणी आणते. बरं, तर अंतरा, आलोकला रजा मिळाली आहे आणि तो हाफ डे लिव्ह टाकून निघालाय, पण रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत येईल. नाव हॅप्पी? आई, मी आज जाऊन दूध घेते. लाजरी बघा. शोभा, आलोकला एवढ्या दिवसांनी सुट्टी मिळाली आहे. तो 4 दिवसांसाठी घरी येतोय. तेव्हा ह्या दोघांना एकांत मिळावा म्हणून आपण मंदाच्या घरी 2 दिवस राहायला जाऊ. कसं? हो, काही हरकत नाही. मी दोघांचाही स्वयंपाक करून ठेवते. आपण जाऊया. अहो बाबा, पण तुम्ही का चाललात? तुम्हाला नाही भेटायचं का यांना? अगं, परवा येतोय आम्ही. 2 दिवस तुम्ही एन्जॉय करा. नाही, मी नाही येणार मंदात्याकडे. मला तिच्याकडे खूप बोर होतं. मी वहिनीकडे आणि दादासोबत राहील ना इथे. मी एवढा हट्टीपणा नाही करायचा. अहो बाबा, हिला राहू दे ना इथेच. अगं, तुम्हाला दोघांना प्रायव्हसी नको का मिळायला? आणि उर्मी, तू माझ्यासोबत राहायला आलीस ना तर तुला हवी ती डॉल घेऊन देईन मी. खरंच? मग परवा नक्की यायचं. हो, नक्की. आता अभ्यासाला पळ बघू. हो. हॅलो, कुंदा वहिनी. हो, तुम्हालाच आता फोन करणार होते. तुमची लेक ना मजेत आहे. अहो, आज तुमचा जावई येणार आहे. हो, आणि आम्ही 2 जण मंदावंसनकडे जाणार आहोत. अहो, तेवढाच दोघांना मोकळेपणा. आमच्या कुलदेवतेचं देऊळ मंदावंसनच्या घराजवळ आहे ना, तेव्हा अंतरासाठी आणि येणाऱ्या बाळासाठी बोललेला नवस फेडून येतोय. तुम्ही पण निघालायत का मंदिरात? बरं बरं, ठेवते फोन. अच्छा. अगं, तुझ्या आईचा फोन होता. परवा येत आहेत भेटायला. चला आता तयारीला लागा. हो. अंतरा, आम्ही आमची तयारी करतो. तू आलोकच्या स्वागताच्या तयारीला लाग. चल. अंतराशाई, इथे कशा?
अहो रोज संध्याकाळी येते मी देवळात. बरं झालं तुमची भेट झाली. पण तुम्ही इथे कशा? आम्ही इथूनच जात होतो, म्हटलं देवीचं दर्शन घेऊन जावं. मग अंतराला कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालली आहे हो? म्हणजे लेडीज डॉक्टर असतील ना? कोणी जोशी डॉक्टर आहेत, तिच्या सासूबाईंच्या ओळखीचेच आहेत. अच्छा, मग आता काय लेकीकडे निघालात वाटतं? नाही नाही, आज नाही जाणार आहे मी. आज तिचा नवराच यायचा आहे. आलोक नगरला असतो ना कामानिमित्त, आज बरेच दिवसांनी येणार आहे. उगाच आपली लुडबुड कशाला, नाही का? आणि त्यात शोभाताई, रमेशराव पण म्हणतात त्यांकडे जायचेत 2 दिवस. एवढंच अंतरा आणि जावई बापूंना एकांत ना. फार समजूतदार माणसं आहेत हो सगळी, आणि त्यांना अंतरासाठी बोललेलं नवस पण फेडायला जायचंय ना. खरंच हे असं सासर मिळालं ना भाग्यच लागतं. अगदी बरोबर म्हणालात. अहो तिच्या औषध पाण्याचं, जेवणा खाण्याचं सगळं तिच्या सासूबाई बघतात. तिला काहीही काम करू देत नाही. आणि आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे केमिस्ट त्यांच्या घराजवळच आहे. फार भला माणूस आहे तो. हो, केवढी काळजी घेतो, केवढी मदत करतो तिच्या सासूबाईंना तो. घराजवळचं केमिस्ट ऑनेस्टी केमिस्ट का? मला वाटतं हो तोच. बरं, पण मी निघू का आता? मला उशीर होते. येते मी. मॅडम, तुम्ही त्यांची एवढी चौकशी का करत होतात? नाही म्हणजे आपण इथून पुण्याला जाणार आहोत ना? नाही, आपण आता केमिस्ट कडे जायचं. अगं आईची काही औषधं घ्यायची. कालच सुबोध दादा फोनवर सांगत होता तिथे बँगलोरला सगळी औषधं नाही मिळत. हे बघूयात मिळत आहेत का. मिळालीच तर संदीप सोबत पाठवून देता येतील ना. आपण तिथेच जाऊ. चल आधी दर्शन घेऊया देवी. ती डिटेक्टिव्ह मॅडम आणि तिचं टोळकं कुठे कुठे फिरत असतं. रिकामपणचे उद्योग आहेत नुसते. आलोक घरी येतोय, तोही 4 दिवसांसाठी. तेव्हा ह्या दोघांना एकांत मिळावा म्हणून आपण 2 दिवसासाठी मंदाच्या घरी राहायला जाऊ. कसं? हॅलो, अंतरा मी बोलतोय. मला आई बाबांनी सगळं सांगितलंय त्या गोड बातमीबद्दलही, आणि आजचा प्लॅनही सांगितलंय की ते सगळे आत्याकडे गेलेत. दे आर सो नाईस ना. तू ये ना लवकर. वाशीला पोहोचलोय, चहा घेतो आणि लगेच निघतो. 1-1.5 तासात पोहोचेन मी. अंतरा, मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे, आणि आपल्या होणाऱ्या बाळाशी. हॅलो, काय झालं? गप्पा का झालीस? काय नाही, तू ये लवकर, तुझी वाट पाहते. हा, येतो. वाशीला आलोय 2 दिवसांसाठी. दादा, ठेव तिकडे. हा, छोकरा काय करतोय? अच्छा, बरं. वहिनी, आज संध्याकाळी देवळातून येताना मला आपल्या घरी आली होती ती बया दिसली होती. कोण? अस्मिता. हो का? ती काय करत होती तिकडे? कोण जाणे, मी काहीतरी ओझरता ऐकलं. पुण्याला जात होती. पण मला एक कळत नाही, हा कसला तिचा व्यवसाय? सारखं दुसऱ्याच्या घरात नाक खुपसायचं.
हो असेल तिचं काहीतरी काम, आपल्याला काय माहिती. आलोक कुठपर्यंत आलाय? मगाशी वाशीपर्यंत पोहोचला होता, फोन आला होता त्याचा. पूर्वीचं काय चाललंय? चित्र काढतीये. हो. काय होतंय बाबांना? आई, आत्या, बघा ना बाबांना काय होतंय. अहो 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 काय होते तुम्हाला? खळा येत आहे. दादा, अचानक काय झालं तुम्हाला? घरी तरी बोलायचं, थांबलो असतो तिथेच. एक तर मंदावंसांचं घर आडबाजूला आहे. हो ना, आणि त्यात हे पण बाहेर गावी गेले. अहो मंदावंस, तुम्ही घरी कळवा ना, आलोक आणि अंतर आला का? नको नको, अंतराला सांगू नको ग, तिला तिला त्रास होईल. दादा, तुझ्या त्रासाचं काय? थांब, मी आलोकला फोन करते. काय झालं? हॅलो, आलोक, अरे कुठपर्यंत आलायस तू? दादाची तब्येत खूप खराब झाली, छातीतून कळा येतात त्याच्या. तू लवकर इकडे ये, आणि अंतराला काही सांगू नकोस हा, तिला उगाच काळजी वाटेल. आलोकचा फोन का लागत नाहीये?